महाराष्ट्राभूषण राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2025, पवई फूड और म्यूजिक फेस्टिवल 2025। प्रमुख पाहुणे पवई फेस्टिवल 2025 के 100 वर्षाताई उसगावकर। नमस्कार, मी वर्षा उसगावकर। मित्रांनो, मला अत्यंत आनंद होतोय की महाराष्ट्र भूषण राजमाता जिजाऊ पुरस्कार तसंच पवई फूड आर्ट्स अँड म्युझिक फेस्टिवलचा मी भाग बनतीये। हा भव्य असा महोत्सव दिनांक 3, 4, 5 आणि 6 एप्रिल 2025 या दरम्यान पवई इथे साजरा होणार आहे। कांचन खांडगे आणि सर्वप्रथम धन्यवाद महाराष्ट्र भूषण राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आभारी आहे आणि ऑर्गनायझर्सचे मनपूर्वक आभार। एवढा सुंदर पवई फेस्टिवल ऑर्गनाईज केलेला आहे। असे जेव्हाही फेस्टिवल्स तयार होतात तेव्हा एक मनात उत्साह येतो आणि अजून उत्तरारी घेण्याची प्रेरणा मिळते। आपल्याला आजकाल कोणत्याही फील्डमध्ये आपला कॉन्फिडन्स आपल्या दिसण्यामध्ये तो आपल्या एक विचारधारांमध्ये असतो। दिसण्यामध्ये आता जर विचार केला तर तुम्हाला माहित असाय सगळ्यात पहिले होते तुमची स्माईल। जेव्हाही भेटतो तेच तुमची स्माईल अजून अधिक ब्युटिफुल आणि करायचं काम मी करत आहे गेले 15 वर्षापासून। कांचन खांडगे चॅनल टूथ म्हणून माझं ब्रँड आहे, मुलुंड ईस्ट मध्ये आहे। जवळजवळ 25,000हूनही अधिक पेशंट मी आतापर्यंत ट्रीट केलेले आहे आणि माझं स्वप्न आहे की जास्त करून मला वयस्कर लोकांमध्ये हे नेहमी ऐकण्यात येतं डॉक्टर आज आमच्याकडे चणे आहेत पण दात आहे। तो बऱ्याच वेळा कवळी घाबरायला सांगतात आणि कवळी मला सांगता येत नाही उर्वरित त्याचा काय आवड माणसाला ते आनंदाचे प्रेमाचे मिळाले ते फिक्स दात बसवण्याचं काम इम्प्लांट पद्धतीने केल्या जातं आपल्या इथे। त्याच्यासाठी जे काय लेटेस्ट टेक्नॉलॉजी लागते आणि ऍडव्हान्स शस्त्रक्रियाज आपल्या इथे करण्यात येतात। त्याच्यामध्येही ना बऱ्याच वेळा इम्प्लांट करताना ना हाड नाहीये तोंडामध्ये, त्यामुळे इम्प्लांट करता येत नाही म्हणून बऱ्याचशा केसेस रिजेक्ट केल्या जातात। अशा फेलियर आणि केसेस मध्ये आणि पेशंटच्या ब्लडने जनरेट करता येतं। ही ऍडव्हान्स सर्जरी आपल्याला करता येते आणि स्पेशालिटी आहे। डिझायनर प्रत्येक वयस्कर पेशंटला नाच असावी आणि वयस्कर पेशंट्स कडनं हे ऐकण्यात येतं की मॅडम आमच्याकडे चणे आहेत पण दात नाही। बऱ्याच वेळा कवळी घालायला लागते, कवळी सतत टोचत असते, बरेचसे प्रॉब्लेम्स त्याच्यासोबत होत असतात। जेणेकरून त्यांना शेवटच्या उरलेल्या आयुष्यात काय वाटतं व्यक्तीला की मला छान खाता आलं हवं, जेणेकरून एक मेंटल समाधानही मिळतं आणि शारीरिक आजार होत नाही। आणि ते गुंतवण्याचं काम अगदी हातावर ते करत आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे आणि मला